1955च्या भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये नागरिकत्व देण्याच्या बाबतीमध्ये धर्म हा निकष ठेवण्यात आलेला नाहीये आणि भारतीय नागरिकत्व हे सर्व धर्मियांसाठी खुलं आहे अशी तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। आता हे सांगण्याचं कारण म्हणजे भाजपचे केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलंय की मैं गारंटी देता हूं कि देश भर में 7 दिनों के अंदर नागरिकता संशोधन अधिनियम लागू हो जाएगा। आता हे नागरिकता संशोधन अधिनियम म्हणजे CAA म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हे तेच विधेयक आहे ज्याच्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। हे विधेयक म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा विरोधकांनी कायम केलेली आहे आणि हे विधेयक जेव्हा लोकसभेमध्ये मंजूर झालं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं सुद्धा झालेली होती आणि या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचं सुद्धा सातत्याने म्हणलं गेलेलं आहे। CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा येत्या आठवडाभरामध्ये देशभरात लागू होणार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सध्या सांगितलं जाते आणि सरकारी अधिकाऱ्यांनुसार सुद्धा याची प्राथमिक अशी सर्व तयारी शासनाकडून पूर्ण झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या आधीच याच्यातील तरतुदी या लागू केल्या जाणार आहेत। आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात की हे CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा विधेयक किंवा कायदा नेमकं आहे काय आणि या संदर्भातील इतर जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये नेमकं आहे काय? धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांमधून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानलं जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल अशी तरतूद या विधेयकामध्ये 2019 मध्ये करण्यात आली होती। अजून सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। आता या 3 देशांमधले अल्पसंख्याक नेमके आहेत कोण? तर हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन आणि हेच तिथले अल्पसंख्याक आहेत। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे त्यांना भारतातील या कायद्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळेल असं सरकारनं वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे। मग आत्ताच अचानक याची चर्चा का सुरू झाली? कारण की अगोदरची चर्चा ही 2019 मध्ये होती आणि त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट चर्चा सुरू झालेली आहे। तर हे नागरिकत्व दुरुस्त कायदा जो आहे हा 2019 मध्ये मंजूर झाला होता। त्यावेळेस या विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधामध्ये 80 मतं पडलेली होती। मंजूर झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी करायचं सरकारचं धोरण होतं, पण आत्तापर्यंत त्यासाठी त्यांनी 8 वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि आता लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत। पश्चिम बंगालमध्ये एका सभेमध्ये गृहमंत्री अमित शाह म्हणालेले आहेत की CAA हा देशाचा कायदा आहे, आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही CAA लागू करणारच। भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मागे एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही CAA चे नियम लवकरच लागू करणार आहोत ज्यानुसार पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं किंवा भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। आता सध्या आपल्या इथं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या कायद्यामध्ये नेमकं आहे काय? तर बघा, नागरिकत्व कायदा 1955 ने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात नागरिकत्व मिळण्यापासून रोखलेलं आहे। म्हणजे फाळणीच्या पार्श्वभूमीवरती हा कायदा करण्यात आला होता। खूप सारे लोक त्यावेळेस पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेले होते, त्याच्यामुळे हा कायदा करण्यात आलेला होता। सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक आहे। नागरिकत्वाचा हा जो नवीन कायदा आहे याच्यामध्ये ही अट शिथिल करून 6 वर्ष करण्यात आलेली आहे आणि यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा 1955 चा जो आहे याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररित्या सोयीचं पडणार आहे आणि त्यांना नागरिकत्व मिळणं हे सोपं जाणार आहे असा सरकारचा दावा आहे। नवीन तरतुदींनुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन,
पारशी आणि ख्रिश्चनांना अवैध स्थलांतरित मानलं जाणार नाहीये आणि ते व्यक्ती CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकणार आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अशा स्थलांतरितावर कायदेशीर खटला जर का चालू असेल, ज्याच्यामुळे त्यांच्या इमिग्रेशनमध्ये जर का अडथळे येत असतील, तर अशा प्रकरणांमध्ये CAA द्वारे कायदेशीर संरक्षण देण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. मग या तरतुदींना किंवा ह्या एकूणच कायद्याला इतका विरोध होण्याचं कारण काय? तर सर्वप्रथम आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यावरती नजर टाकणं गरजेचं आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मूलभूत असा घटक आहे. याच्यामुळे हा कायदा जो आहे मुस्लिम विरोधी असून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतो असा आरोप केला जातोय. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये धार्मिक निकषांवरून नागरिकत्व देण्यावरून मतभेद निर्माण झालेले असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. कारण मगाशी मी जसं म्हणलं, कुणाकुणाला नागरिकत्व दिलं जाणार आहे, तर याच्यामध्ये आहेत हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी हे त्या देशांमधले अल्पसंख्याक जे आहेत त्यांना दिलं जाणार आणि ह्याच्यामध्ये मुस्लिमांचा समावेश नाहीये. हा कायदा लागू झाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढेल आणि ईशान्येकडील राज्यांच्या संस्कृतीला आणि त्यांच्या इथलं जे भाषिक वैविध्य आहे त्याला हानी पोहोचेल अशी भीती तिथल्या स्थानिक लोकांना वाटते. आणि अजून एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये मुस्लिमांचा समावेश नाही. जसं की श्रीलंकेमधील तमिळ, म्यानमारमधील मुस्लिम तसेच पाकिस्तानमधील मुस्लिम अशा अन्य समुदायांचा या विधेयकामध्ये समावेश नाही. त्यांना याचा लाभ मिळणार नाहीये. हा कायदा संपूर्ण देशभर लागू केला जातोय असं सांगितलं जातंय, तरी सुद्धा आपली जी राज्यघटना आहे त्याच्यातील 6व्या अनुसूचीनुसार आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी भागांना हा कायदा लागू असणार नाहीये. हे वारंवार सरकारकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे. सरकारने हेही स्पष्ट केलेलं आहे की बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील प्रभावित अल्पसंख्याक समुदायांना CAA द्वारे मदत करणार आहेत. मुस्लिम याच्यामध्ये का नाही, तर आपल्या देशामध्ये मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक नसून बहुसंख्याक आहे आणि यामुळे CAA मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण सरकारने दिलेलं आहे. आता सरकारचं हे स्पष्टीकरण काही जणांना मान्य असू शकतं, काही जणांना अमान्य असू शकतं, याच्याविषयी मतमतांतर असू शकतात, पण तो आपला आजचा विषय नाही. अजून एक मुद्दा या निमित्ताने चर्चेला जातोय, तो म्हणजे आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश हे जी राज्य आहेत ही बांगलादेश सीमेला लागून आहेत आणि बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले आहेत. या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देऊन वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय असा सुद्धा एक आरोप केला जातो. त्यातच राष्ट्रीय नागरिकत्वाच्या यादीतून म्हणजे नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर NCR जे आहे याच्या बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. CAA लागू झाल्यानंतर NRC आणला जाईल, ज्यामुळं मुस्लिम समुदायाच्या नागरिकत्वावरती संकट निर्माण होईल असा मुस्लिम समाजाचा विश्वास असल्याचं सांगितलं जातं. मात्र केंद्र सरकारने मागेच हे स्पष्ट केलेलं आहे की या कायद्याद्वारे शेजारील देशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाईल आणि कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. म्हणजे सरकारने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख जी आहे ती NRC द्वारे येणाऱ्या काळामध्ये केली जाणार आहे. देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्याची कोणत्याही व्यक्तीला काही अटी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि आवश्यक ती कागदपत्र जी आहेत ती सुद्धा सादर करावीच लागणार आहेत. मागं मी एका ठिकाणी वाचलं होतं की जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये लक्षावधी लोक जे आहेत ते स्थलांतर करताना दिसतात आपल्याला आणि हे स्थलांतर उपजीविकेची साधनं मिळवण्यासाठी असतं. कोणाला राजकीय अन्यायामुळे स्थलांतर करावं लागतं, कोणाला धार्मिक भेदभाव होत असल्यामुळे स्थलांतर करावं लागलेलं आहे. अनेक देशांमध्ये राजकीय अस्थिरता आहे, काही ठिकाणी युद्ध सुरू आहे. येमेनचं उदाहरण या निमित्ताने आपण घेऊ शकतो किंवा इराकचं उदाहरण घेऊ शकतो, लिबियाचं उदाहरण घेऊ शकतो, सिरियाचं उदाहरण घेऊ शकतो आणि या युद्धांमुळे त्या देशातील लोकांनी त्यांचा देश सोडून ज्या ठिकाणी शांतता आहे त्या देशांमध्ये जाण्याला प्राधान्य दिलेले आहे. अरब स्प्रिंग नंतर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचे लोंढे आलेले होते आणि त्याच्यानंतर युरोपमधल्या देशांनी काही प्रमाणामध्ये त्यांना आपल्या इथं सामावून सुद्धा घेतलेलं होतं. या स्थलांतरितांना आपल्या देशाचं नागरिक
कसं बनवायचं किंवा बनवायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न खूप साऱ्या देशांपुढे आणि ज्या देशांमध्ये शांतता आहे, जिथे लोकशाही आहे, तिथे तर हा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. अमेरिकेचे जे माजी राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांचा मेक्सिकोमधील स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना विरोध होता. युरोपमधील अनेक देशांमध्ये स्थलांतरितांना विरोध केला जातोय आणि उजव्या विचारांच्या शक्ती प्रभावी होत आहेत की काय अशी शंका घेऊन तिथं मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. भारतातील सध्याचा नागरिकत्वाचा जो प्रश्न आहे हा स्थलांतरितांच्या अधिकारांशी आणि त्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकार सावधतेने पाऊल टाकताना आपल्याला दिसते. एखादी व्यक्ती जर भारतात राहतीये आणि काही कारणास्तव ती व्यक्ती जर का भारतीय नागरिक ठरली नाही, तर त्या व्यक्तीला परत त्याच्या देशामध्ये पाठवायचं का? किंवा त्या देशाने त्याचा स्वीकार केला नाही तर पुढं काय? या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये शोधावी लागणार आहेत. आणि या सर्व गोष्टींचा जर का विचार केला, तर नागरिकत्व कायद्यामध्ये योग्य अशी दुरुस्ती करणं सरकारला आवश्यक होतं, आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. नाहीतर अस्मितेच्या राजकारणाला जर का बळ देत राहिलो, तर जगातील कोणत्याही देशामध्ये आजपर्यंत अंतर्गत शांतता नांदलेली नाहीये आणि सामंजस्य सुद्धा राहिलेलं नाहीये. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तशी वेळ आपल्या इथं येऊ नये एवढीच काय ती अपेक्षा या निमित्ताने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.